इकडे माडच्या आंदोलनाचं जे काही अडचण आहे ती अडचण आणखीन वाढले असं दिसतंय, कारण माडच्या डॉक्टरांचं आंदोलन संपलं असा दावा गिरीश महाजन यांनी केला असला तरी माड मात्र अजूनही आपल्या भूमिकेवर ठाम आहे. त्यामुळे डॉक्टरांचं आंदोलन चिघळणार अशी शक्यता आहे. मनश्री पाठक आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. मनश्री, काय माहिती आहे या आंदोलनाबद्दल? सध्या जी आताच ताजी माहिती हातात मिळते त्यानुसार सायन हॉस्पिटलमध्येच एक जो प्रकार घडला होता, डॉक्टरांवर हल्ला झाला होता आणि त्यामुळे सगळं आंदोलन पुढे सुरू झालं. आणि आत्ताच आणखी एका बालरोग तज्ज्ञावरती हल्ला झालेला आहे. डॉक्टर मानसी असं या हल्ला झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. रुग्णांच्या पेशंटच्या नातेवाईकांसोबत जी काही वादावादी झाली त्याच्यानंतर डॉक्टर मानसी यांच्यावर हात उगारण्यात आला असा डॉक्टरांचा आरोप आहे. त्याच्यामुळे हे आंदोलन आता आणखी चिघळणार उद्या हे स्पष्ट झालेलं आहे. सायन हॉस्पिटल बाहेर पुन्हा एकदा सगळे माडचे डॉक्टर हे आंदोलनाच्या पवित्र्यात आलेले आहेत. मुंबईतली जी जे नायर, KEM आणि सायन या रुग्णालयातले निवासी डॉक्टर आहेत त्यांनी पुन्हा ड्युटीवर न जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. याच्याशिवाय गिरीश महाजनांनी जे स्पष्टीकरण दिलं होतं की उद्या निवासी डॉक्टर हे कामावर रुजू होतील, असं नाही केलं तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलं होतं. मात्र तरी देखील माडच्या डॉक्टरांनी त्यांचं हे म्हणणं ऐकलेलं नाहीये. इतर महाराष्ट्रभरातली परिस्थिती बघितली तर अकोल्यामध्ये सुद्धा तीच परिस्थिती आहे. खास करून कोल्हापूर बाबतीत म्हणावं लागेल, कारण केवळ निवासी डॉक्टरांबाबतीतच नाही तर आता खासगी डॉक्टर सुद्धा या आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. जवळपास 1000हून जास्त खासगी डॉक्टरांनी कोल्हापूरमध्ये बंद पुकारलेला आहे. त्याचप्रमाणे 350हून जास्त हॉस्पिटल्स यामध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातली परिस्थिती, रुग्णांचे हाल हे वाढणार आहेत उद्या असं चित्र सध्या तरी दिसत आहे.